नर्मदे यार, चला आलो. चला चल लवकर या. नर्मदे हा सकाळचे 7 वाजले. पाऊस उघडायला थोडा पण येतोय. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो. पाऊस उघडायचा अंदाज नाही, पण थोडा थोडा पाऊस येतोय. आता एका जागेवर थांबून जमत नाही. प्रवास आपल्याला काटायचा. काही प्रवासी पुढे चाललेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. पावसा पाण्याचा अवघडच आहे. सटकी होती वरून पाऊस येतोय. बरं, प्रवास करणं गरजेचंच आहे. नर्मदे 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 हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हा पाऊस येतोय पण. नर्मदे हर. रामकृष्ण. सटकी होती रे पोरो. नर्मदे हर. प्रवासाला सुरुवात आहे. हा. नर्मदे नर्मदे. आज आमचा उत्तर तटाचा प्रवास सुरू होता. पावसाने सुरुवात केली. आता पुढं पांडुरंग करेन ती खरं, पण चालणं गरजेचं आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. चला चला, महाराज पाणीतून गळालेले आहेत. नर्मदे हर. हा इकडे मोठा हायवे. चला महाराजजी. नर्मदे हर, नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. नर्मदे हर. महाराज तुम्ही नसलो मला करमत नाही राव. चला आता सकाळच्या हा ना. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हा. थोडा बहुत पाऊस पडून गेलेला आहे सकाळी. त्यानंतर आम्ही परत मार्गस्थ झालेलो आहोत. थोडा एकदम एक ठेपा असा आमचा ध्यास आहे. आणि तशा पद्धतीने आम्ही आता भरूच येथे पुढील गावाचं नाव भरूच आहे, तिथे आम्ही प्रस्थान केलेले आहे. तरी आमच्या सोबत आमची सर्व टीम आहे. डॉक्टर साहेब पण आहेत. एखादा तर काही कोणाला पेशंट वगैरे झाला तर डॉक्टर साहेब चेक करण्यासाठी आहेत. त्यानंतर आमचे संदिग्ध असे वैभव महाराज, जे गुमसुम महाराज म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आमचे समोर बाबा आहेत, त्यांचे नाव आहे झेंडा बाबा. त्यानंतर त्याच्या पुढे आमचे मार्कड साहेब आहेत. नर्मदे हर. त्यानंतर सगळ्यात खटाळ आणि खोडकर असे आमचे मागे संजू भाऊ आहेत. आणि उन्मत्तरित्या असे बोलणारे आमचे पाठीमागे दत्ता भाऊ पण आहेत. आणि काळजी घेणारे आमचे तात्या सर्वांची काळजी घेऊन आमच्या सोबत चालत आहेत. वय वर्ष 70च्या अभाव असणारे आमचे तात्या
पण सर्वांसोबत हसून खेळून वयाचा न विचार करता प्रवासाला मार्गस्थ झालेलो आहोत. तरी आता पुढील वार्तालाप आपण पुढे गेल्यावर करू. धन्यवाद. नर्मदे. नर्मदे.